सध्या आपण आहोत इचलकरंजी मध्ये प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मधील मतदार जाणून घेऊया की नेमकी त्यांना या येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे आणि नेमकं त्यांचं काय मत आहे. काय सांगायचं आपण या निवडणुकीबद्दल? आता गेली 10 वर्ष झालं मी बघतोय, मला जसं समजतंय तसं तेलनाडे साहेबांच्या या पूर्ण प्रभागामध्ये कोणताही प्रश्न असू दे, म्हणजे प्रभागातला गटारी असू दे, रस्ते असू दे, परत इतर समाज कार्यात त्यांचं तत्पर कायम सहकार्य असते आणि एक कॉल तर तिथं तेलनाड्यांचा विषय हार्ड असतोय. त्यामुळं त्याचबरोबर नक्कीच तेलनाड साहेबांचं काम सांगितलं. नेमकं तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्या नगरसेवक झाल्यानंतर? अपेक्षा काय सांगायची गरजच नाही, अपेक्षेच्या वर झालेलं आहे तेलनाड्यांचं. इचलकरंजीचा पाणी प्रश्न फक्त तेलनाडे बंधू आणि या भागातील 5 उमेदवार कपबशीच्या चिन्हावर जे लढणार आहेत ते सोडवू शकतात. कारण की आता 10 वर्षात जर बघितला 2 वेळा आंदोलन इथं मालकांच्याकडनं झालं आहे, तेलनाडे फाउंडेशनकडनं 2 वेळा चक्काजाम आंदोलन झालं आहे. हे आजी माजी खासदार कोणी सुद्धा या आंदोलनात सहभागी नव्हते, फक्त सांगतात पाणी देतो 15 पासून त्यांनी आमदार खासदार हे पाणी प्रश्नावरच निवडणुका लढवल्यात. त्यांना बाकीचं काही येत नाही, पाणी इचलकरंजी आणू शकणार नाहीत आणि तेलनाडे बंधूच करू शकतात. नक्कीच या ठिकाणी तेलनाडे कुटुंबियांचं पाड जड असलेलं जो नागरिक सांगत आहेत